मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून महाराष्ट्र जो आज जातीमध्ये विभागलेला आहे, मराठा, ओबीसी, दलित वगैरे, या सर्वांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी कोणाचाही समर्थक नाही, लक्षात ठेवा, कोणाचाही समर्थक नाही, कोणाचाही विरोधक नाही. फक्त जे माझ्या दृष्टीने दिसतंय आणि जे वास्तववादी आहे फक्त त्यावरच बोलणार आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टीने मराठा आणि मराठेतर असा वाद लावला आणि या वादातून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. असं त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेलं आहे. जसं हरियाणामध्ये जाटांना वेगळं केलं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावून सत्ता हस्तगत केली. म्हणजे त्या राज्यातील जी प्रमुख जात आहे, जसं महाराष्ट्रामध्ये मराठा ही प्रमुख जात आहे, गुजरातमध्ये पाटीदार ही प्रमुख जात आहे, या जातीच्या मुख्य जातीच्या विरोधामध्ये इतर जातींना एकत्र करून आपली पोळी भाजण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तसं खरंच झालेलं आहे का? तर तसं 100% झालेलं आहे. परंतु लक्षात ठेवा, येथे मराठ्यांना पराभूत केलेलं आहे का? तर 100% भारतीय जनता पार्टीने मराठ्यांना पराभूत केलेलं आहे. परंतु यामध्ये मराठे स्वतःच फसलेले आहेत, स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. गुजरातमध्ये जशी परिस्थिती आहे, गुजरातमध्ये पाटीदार समाज हा 16 ते 17% आहे. अगदी त्याच पद्धतीने जाट समाज हरियाणामध्ये 17 ते 18% आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 32%च्या आसपास आहे. आणि असं असताना लक्षात ठेवा, मराठ्यांना पराभूत करणं भारतीय जनता पार्टीला कदापिही शक्य नाही. परंतु तिकडं काय झालं, संपूर्ण पाटीदार समाज एकवटला, तिकडं जाट समाज एकवटला, तसा मराठा समाज मतदानाच्या वेळी एकवटला नाही. मराठा समाज हा मतदानाच्या वेळी चारही पक्षामध्ये अजित पवार यांच्या मागे, एकनाथ शिंदे यांच्या मागे, शरद पवार यांच्या मागे, काँग्रेसच्या पाठीमागे, उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे, भारतीय जनता पार्टी यांच्या पाठीमागे असा डिवाइड झाला. इतका डिवाइड झाला की मराठा समाजाच्या पार चिंधड्या झाल्या. आणि ओबीसी मत जवळपास 70 ते 80% ओबीसी मतदान एक गट्टा भारतीय जनता पार्टीला पडलं, हे सुद्धा वास्तव आहे. परंतु येथे भारतीय जनता पार्टीने मराठ्यांचा पराभव केला नसून मराठ्यांनी स्वतःचा पराभव केलेला आहे. मराठ्यांना ही भारतीय जनता पार्टीची चाल कळली नाही. अजून सांगतोय, इथून पुढे ही कळणार नाही. मराठा समाज एवढा झोपलेला समाज आहे, राजकीय दृष्ट्या अजिबात जागृत नाही. काही मराठा समाजाचे आमदार असणं, काही मराठा समाजाचे खासदार असणं, काही मराठा समाजाचे मंत्री असणं म्हणजेच या लोकांना असं वाटतं की आम्ही राजकीय दृष्ट्या जागृत आहोत. यांना खुर्ची आणि पॉवर मधला फरक कळत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज एकनाथ शिंदे यांच्याकडे खुर्ची आहे, मंत्रीपद आहे, लाल दिवा आहे, परंतु पॉवर अजिबात नाही. सगळी पॉवर ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ही पॉवर मराठा समाजाला कधीही हस्तगत करता आली नाही पूर्णपणे. अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये ही पॉवर कमी झाली, जास्त झाली. परंतु पॉवर म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, छत्रपती संभाजी महाराजांनंतर ही पॉवर कोणालाही कळलेली नाही. तुम्ही म्हणताल, काही जण म्हणतील की तुम्ही जातीच्या अंगाने का बोलता, तुम्ही जातीवादी आहात. मी अजिबात जातीवादी नाही, मी जाती अंताच्या बाजूने आहे. परंतु समोरची जी व्यवस्था आहे ती विषमतावादी व्यवस्था आहे आणि ती तुम्हाला जातीच्या आधारे टार्गेट करत आहे. ती मराठ्यांना जातीच्या आधारे टार्गेट करत आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना, शाहू महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या आधारे टार्गेट करत आहे. त्यामुळे जातीवर बोलावं लागतं. जाती अस्तित्वात आहेत म्हणून जातीवर बोलावं लागतं. आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा आहे
की या मराठ्यांना वेगळं पाडून भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली। परंतु आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता भारतीय जनता पार्टीने मराठीचा मुद्दा उपस्थित करून, लक्षात ठेवा आता मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि जवळपास 50% मतदान हे परप्रांतीयाचं आहे। आणि आता मराठी अमराठी असा वाद लावून भारतीय जनता पार्टीला, लक्षात ठेवा मराठी मतदान पुन्हा डिवाइड होतं। काही मराठी मतदान एकनाथ शिंदे यांच्या मागे आहे, काही मराठी मतदान भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे आणि अशामध्ये 50% मतदान ह्या दोघांनी नेलं। काही 10-20% मतदान हे पैशाने 1000, 2000, 5000 विकत घेता येतं, हे सगळ्या राजकीय पक्षांना माहीत आहे। आणि अशा प्रकारे मराठी मताच्या पार चिंधड्या करून टाकायच्या आणि जे परप्रांतीय मत आहे, जे अमराठी मत आहे, ते मत मात्र भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये कसं पडल याची पूर्णपणे सोय भारतीय जनता पार्टीने करून घेतलेली आहे। त्या परप्रांतीय मतामध्ये सुद्धा डिव्हायडेशन होईल, परंतु ते डिव्हायडेशन कसं रोखायचं, पैशाच्या आधारे, वेगवेगळ्या ईव्हीएमच्या आधारे, वेगवेगळ्या माध्यमांच्या आधारे, निवडणूक आयोगाच्या आधारे याची संपूर्ण रणनीती भारतीय जनता पार्टीने बनवलेली आहे। आणि मुंबई आता, लक्षात ठेवा, मुंबई आता अदानीच्या घशामध्ये घालण्याचा डाव पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे। आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडणार आहे, आपण मराठ्यांच्या मुद्द्यावर परत एक व्हिडिओ बनवणार आहोत, कारण मराठा समाज हा पूर्णपणे झोपलेला आहे। मराठा समाज हा सिंह आहे, लक्षात ठेवा, मराठा समाज हा सिंह जरी असला तरी तो झोपलेला आहे। त्याला खडबडून जागा करणं गरजेचं आहे, परंतु काही केल्या तो जागा होत नाही आणि जरी जागा झाला तरी तो भांबावलेल्या अवस्थेमध्ये राहतो आणि वेगवेगळ्या या राजकीय पक्षांना बळी पडतो। या मराठ्यांच्या मुद्द्यावर आपण निश्चित बोलणार आहोत, 100% बोलणार आहोत, बोलणं गरजेचं आहे। या मराठा रूपी सिंहाला जागृत करणं गरजेचं आहे, त्याशिवाय या महाराष्ट्राचं, या देशाचं भलं होणार नाही। या विध्वंसक शक्तीला रोखण्याचं काम आता केवळ आणि केवळ मराठ्यांच्या मध्ये आहे। आणि येथे ज्यावेळेस मी मराठा हा शब्द वापरतो त्यावेळेस व्यापक अर्थाने वापरतो, लक्षात ठेवा, त्यामध्ये सर्व 18 पगड जाती, दलित समाज, मुस्लिम समाज, सगळे या जे महाराष्ट्रवादी आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने वापरत आहे। मग अशामध्ये यांचं नेतृत्व करणारा एखादा प्रामाणिक कोणत्याही जातीतला असू द्या तरी तो चालेल। येथे जात महत्वाची नाही, येथे मराठा हा शब्द महत्वाचा आहे, कारण इतिहासामध्ये जेवढ्या लढाया झाल्या मराठा या नावाने लढाया झालेल्या आहेत। महाराष्ट्राची ओळख मराठा या नावाने आहे, राष्ट्रगीतामध्ये सुद्धा महाराष्ट्राची ओळख मराठा या नावानेच आहे। मराठी अमराठी या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जरी आले तरी सुद्धा वाटती तेवढी त्यांना सोपी पायवाट नाही, लक्षात ठेवा। पूर्णपणे जर एक वातावरण निर्मिती जर ते करू शकले, जर खरंच अंतर्मनाने जर खरं एकत्र आले, जर राज ठाकरे यांना जर भारतीय जनता पार्टीने पाठवलेलं असेल तर मग मात्र चित्र वेगळं राहील। परंतु जर अंतर्मनाने जर एकत्र आले आणि महाविकास आघाडीने आणि खास करून वंचित सारखे पक्ष जर त्यांनी विचारात घेतले तर मित्रांनो 100% यांना यश आल्याशिवाय राहणार नाही आणि महानगरपालिका परत ठाकरेंकडे गेल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेवा, प्रबोधनकार ठाकरे यांचे आपण 100% समर्थक आहोत, परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विचारधारा थोडी वेगळी आहे, त्यामुळे त्यांचे आपण 100% समर्थक नाहीत। परंतु दगडापेक्षा विटकर मऊ या नात्याने आपल्याला ठाकरे परवडतील। त्यामुळे आजचा व्हिडिओ रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।